मंत्री झाले आणि मग 2024ला चला वाटलं होतं मी साहेबांना म्हटलं की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालेलं त्यामुळे नक्कीच सत्ता मागण्याची येणार आणि राज्यसभेचं चुकलेलं सर्व म्हणतात पुन्हा येणार. पण नियमितपणामध्ये वेगळं होतं का शिंदे साहेबांकडे सुद्धा दिघे साहेबांची आलेली दैवी शक्ती असं म्हणावं लागेल. 24 तासामध्ये जवळजवळ 20 तासाच्या वरती काम केलं जातं ती एक वेगळी दैवी शक्ती आहे हे तुम्हाला मला माहिती आहे. आणि म्हणून 2024च्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही पराभव मान्य केला. परंतु 2006चा पराभव तो झाला. 2024चा पराभव हा माझ्या कुटुंबाला आणि माझ्या पदाधिकाऱ्यांच्या जीवाला झाला. निवडणुकीमध्ये हारजीत होत असते परंतु त्यावेळेला त्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये शिवसेने त्यांना आम्ही मोठं केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विनायक राऊतला आम्हा सर्व मंडळींनी मतदान करून एकदा दोनदा खासदार बनवलं. त्याच विनायक राऊतनी त्या निवडणुकीमध्ये त्यांचा जिल्हा प्रमुखांनी विलास सागीरच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावेळेला आमच्या भैयाचं काम केलं. भैयाचं कबूल करेल जाहीरपणे करणार नाही तुम्हाला तिकीट मिळावं म्हणून प्रयत्न करत होते आणि म्हणून अशा या पराभवाचं नक्कीच जिव्हारी लागलेलं आहे. आणि म्हणून मग आम्ही शांत होतो आणि म्हणून त्यानंतरच्या काळामध्ये आम्ही ठरवलं की पुन्हा एकदा एक आमचं वाट चुकलेला भाऊ कुटुंबाच्या बाहेर गेला होता. परत भाईंनी कुटुंबामध्ये मला घेतलं, छोट्या भावासारखं प्रेम केलं आणि आज मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भाई त्या ठिकाणी म्हणजे आपण म्हटलं जातं दुधामध्ये साखर पडली की दूध मधुर होतं तसं ह्या राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये आज आम्ही सर्व मंडळींनी पुन्हा याच्यामध्ये आल्यामुळे दूध मधुर झालेलं आहे. तर भविष्यातल्या कालखंडामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये 100% शिवसेनाच होणार या ठिकाणी सांगू इच्छितो. जाता आता एकच आपल्याला सांगू इच्छितो की आज आपण पाहिलं असेल गेले आठवडाभर राजन सावींना विधान परिषद देणार, राजन सावींना महामंडळ घेणार. हे मी बोलत नाही, हे मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जातंय. पण भाईंना मी एवढंच नम्रपणे सांगेन की मला शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या आश्वाने सर्व काही मिळालंय. मला काही नको, मी अत्यंत समाधानी आनंदी आहे. परंतु भविष्यातल्या कालखंडामध्ये या भागामध्ये संघटना वाढवणं मोठं करणं आमचं आद्य कर्तव्य राहील. आणि म्हणून फक्त आणि फक्त एकच अपेक्षा की माझ्या सोबत आलेले राजापूर लांजा साखर मतदारसंघातले माझे सर्व मतदार, माझे शिवसैनिक, माझे पदाधिकारी त्यांना योग्य ते सन्मान एकदम त्यांना अनुषंगाने जे काय देता येईल ते द्यावं. आणि महत्वाचं म्हणजे उरले सुरलेला विकास. उदयजी आपण पालकमंत्री आहात, आपण तिथले स्थानिक आमदार आहेत, मी या ठिकाणी तुमचा एक मोठा भाऊ मान्य केलेला आहे. अशा तऱ्हेने माझ्यापेक्षा माझ्या असलेल्या पदाधिकाऱ्यांनी सांभाळावं नम्रपणे या ठिकाणी विनंती करतो. कारण आपण पाहिलं असेल आज जवळजवळ 650-700 लोक आज या ठिकाणी आलेले आहेत. मतदारसंघामध्ये अनेक लोक आहेत. त्यामुळे उदयजी आणि किरण 90%च्या पुढे जाऊन अशा तऱ्हेच्या ठिकाणी भावना व्यक्त करतो. आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये आपल्या अधिपत्याखाली पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही एकत्रपणे काम करतो असं आपल्याला सांगू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.